नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. गांजा तस्कराला मुद्देमालासह धुळे शहर पोलिसांनी घेतले ताब्यात. धुळे शहरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या येवल्याच्या तरुणाला धुळे शहर पोलिसांनी जेरबंद केलेली असून त्याच्याकडून 10 किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे. दरम्यान त्याची किंमत 2,50,000 रुपये इतकी असून ही कारवाई धुळ्यातील चक्करबर्डी परिसरात करण्यात आली. सुरत बायपास रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ चक्करबर्डी परिसरात एक जण गांजाची अवैध विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार कुंदन पटेल, राहुल सोनवणे, गौरव देवरे, महेश मोरे, राकेश मोरे, धम्मापाल वाघ, तुषार पारधी, प्रशांत नाथजोगी, योगेश ठाकूर, अमित रणमाळे आणि अमोल पगारेसह या पथकाने ही कारवाई केली आहे. नमस्कार, मी दीपक पाटील, धुळे शहर पोलीस स्टेशन. काल दिनांक 8/5/2025 रोजी पोलीस स्टेशनला हजर असताना गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली की सुरत धुळे बायपास रोडवर चक्करबर्डी पाण्याच्या टाकीजवळ एक इसम हा मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या गांजा सदृश्य पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी आम्हास मिळाल्याने सदर ठिकाणी स्टॉपसह सापळा रचला असता त्या ठिकाणी एका इसमास ताब्यात घेतले. त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 2,50,000 रुपये किमतीचा 10 किलो गांजा हा मिळून आला. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपास्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास हा API वर्षा पाटील मॅडम हे करीत आहेत.